जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं नगर जिल्ह्यात अकोले इथे आयोजित एका कार्यक्रमात राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या भाषणादरम्यान डीजेच्या आवाजावरून वाद झाला। कदम यांचं भाषण सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटे यांच्या डीजे कार्यक्रम म्हणजे सभास्थळावरून जात होता। अचानक डीजेचा आवाज वाढल्यानं योगेश कदम यांनी व्यासपीठावरूनच नाराजी व्यक्त केली। आवाज कमी करण्याची गरज त्यांनी सांगितली आणि हा आवाज दाबण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे, मात्र एकनाथ शिंदे साहेबांचा आवाज कोणी दाबू शकत नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। मला माहिती आहे भाषण चालू झाल्यापासून डीजेचा आवाज पलीकडे वाढलाय, परंतु काही फरक पडत नाही। यांचा आवाज दाबण्याची ताकद ही शिवसैनिकांमध्ये आहे। याच्या डीजेच्या आवाजाने आम्हाला काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही। शिवसैनिकाचा आवाज कोणी दाबू शकत नाही, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आवाज कोणी दाबू शकत नाही। आणि विशेष म्हणजे मारुती सारख्या आदिवासी नेत्याचा आवाज कोणी दाबू शकत नाही, हे या निमित्ताने सांगतोय। काही फरक पडत नाही। निवडणुकीच्या वेळेला बरोबर कोणाला दाबायचं आम्हाला सगळं माहिती आहे। अशा चिल्लर गोष्टीला आम्ही दुर्लक्ष करतो। आज गृहराज्यमंत्री आहे, आदेश आत्ताच देऊ शकतो, पण मला वातावरण बिघडवायचं नाही। आनंदाचं वातावरण आहे। सर्व आदिवासी बांधव आमचे आज दिवस हा साजरा करतायत। मला या दिवसाला कुठेही गालगट लागू द्यायचं नाही। आज मंत्री म्हणून माझी ती जबाबदारी आहे, म्हणून जे काय करतात करू द्यात, काय फरक पडत नाही। आपल्याला फक्त आदिवासी बांधवांची सेवा करायची आहे।